झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता सिनेसृष्टीतल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूया आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमधून। श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेल्या इंग्लिश विंग्लिश सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे। या सिनेमातून श्रीदेवी हिंदी सिनेसृष्टीत पुनरागमन करते। मात्र हिंदी सिनेसृष्टीत येण्याआधी श्रीदेवीने बाल कलाकार म्हणून सिनेमातून काम करायला सुरुवात केली होती आणि तिचा पहिलाच सिनेमा होता साऊथ सुपरस्टार रजनीकांतसह। आणि आपली ही जुनी ओळख लक्षात घेऊनच श्रीदेवीने रजनीकांतसाठी इंग्लिश विंग्लिशचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं। सिनेमा पाहून रजनीकांत सुद्धा खूप खुश झाले। मात्र आता प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात ते लवकरच कळेल। ऋषी कपूर आणि सुभाष घई तब्बल 32 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत। सुभाष घई दिग्दर्शित आणि ऋषी कपूरची प्रमुख भूमिका असलेला कर्ज सिनेमा ब्लॉकबस्टर हिट होता। या सिनेमात ऋषी कपूरने म्युझिशियनची भूमिका साकारली होती आणि आता आगामी सिनेमातही ऋषी कपूर म्युझिशियनच्याच भूमिकेत दिसणार आहे। मात्र आता मॉन्टी हिरोची नाही तर खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचंही सुभाष घई यांनी स्पष्ट केलंय। आगे आगे देखते हैं होता है क्या। फिटनेसला बॉलिवूडमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। बॉलिवूडची कलाकार मंडळी फिट राहण्यासाठी जिम डाएट नेहमीच फॉलो करताना दिसतात। एवढंच कशाला तर लारा दत्ता, शिल्पा शेट्टी आणि बिपाशा बासू यांनी तर फिटनेसची डीव्हीडी सुद्धा काढली आहे। मात्र आपली डीव्हीडी जास्त सरस असल्याचं बिपाशाचं म्हणणं आहे। आता चर्चेत राहण्यासाठी ही कलाकार मंडळी काय काय करतील याचा काही नेम नाही, हेच खरं। मालवणी भाषेला साता समुद्रापार घेऊन जाणारे नटश्रेष्ठ मच्छिंद्र कांबळी यांचा 5वा स्मृतिदिन। वस्त्रहरण सारखं ऑल टाइम हिट नाटक असो किंवा पती माझे छत्रपती सारखं धमाल कॉमेडी असो, मालवणी भाषेतील अस्सल गोडी जपणाऱ्या या नटाच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी सृष्टीतल्या कलाकारांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। असा नट पुन्हा होणे नाही। सस्पेन्स, थ्रिलर आणि सिच्युएशनल कॉमेडी असणारा चार्ली हा सिनेमा। समीर सुर्वे दिग्दर्शित या सिनेमात भरत जाधव, सतीश पुळेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत। नुकतंच या सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।